पुरस्कार आहे तो देऊन सन्मान केला जाईल। ओमकार हडशी आपण जिथे कुठे असाल कृपया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय। नाना आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण द्यायचा आहे। 1000 रुपये संघ मालक शिवाजी भाऊ दरेकर, संदीप जिंगळे, समीरजी नाईक यांच्या वतीने आणि 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार यशवंत गोरड उर्फ बाब्या यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी जाहीर। एकंदरीत 1500 रुपयांचा हा रोख रकमेचा पुरस्कार त्यांना देऊन सन्मानित केलं जात आहे। आणि आता मात्र काही क्षणातच नवीन मॅचची सुरुवात आपण मैदानाच्या आतमध्ये होत असताना बघू शकाल आणि त्या मॅचसाठी आपल्यासोबत पुन्हा एकदा मी जुळला जाईन। तोपर्यंत आपण जाऊया मॅचच्या दिशेने। धन्यवाद। चला आता लगेचच आपण नवीन मॅच कडे वळतोय। दोन्ही टीम सज्ज आहेत मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूला सिद्धेश पॅकर आहे आणि दुसऱ्या बाजूला फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल ती टीम अर्णव मराठा। दोन्ही टीमला विनंती राखीव खेळाडू पाठवून द्या। शफीक शेख पहिल्या बॉलसाठी आणि पहिलाच बॉल डब्बे में डब्बा डब्बे में केक, घुटना टेक और सिक्सर देख। बॉल सीमारेषेच्या पलीकडे संकेत त्या ठिकाणी मात्र संकेत देतोय मी आलोय मैदानाच्या आतमध्ये आणि संकेतच्या बॅट मधून आलाय हा दुसऱ्या चेंडूवरती खडखडीत SVPL षटकार। मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का। धन्यवाद धन्यवाद। आणि आज आपल्या SVPL 2024 या नवीन पर्वाला सदिच्छा भेट देण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाचे सन्माननीय व्यवस्थापक श्री प्रशांतजी जंगम साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि मी सन्माननीय प्रशांतजी जंगम साहेबांचं या षटकारासोबत मनपूर्वक हार्दिक स्वागत आपल्या शिवडी विधानसभेमध्ये करीत आहे। जबरदस्त बॅटिंगची सुरुवात मात्र करतोय संकेत कदम, कदम के बढ़ते कदम। मैदानाच्या आतमध्ये मात्र पावलावर पाऊल ठेवतोय चौकार षटकारानिशी मात्र आपल्या फलंदाजीची सुरुवात करतोय। एक आक्रमक अंदाज आपल्या मैदानामध्ये पेश करतोय संकेत कदम। इंग्रजीमध्ये म्हटलं जातं वेल बिगिन इज अ हाफ डन। ही चांगली सुरुवात आहे, आगाज केलाय, अंजाम काय येईल हे जाणून घेण्यासाठी मात्र हा संपूर्ण सामना आपल्याला पाहावा लागेल। तर आलेल्या तमाम मान्यवरांचं, सर्व संघ मालकांचं, सर्व खेळाडू मित्रांचं आणि सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिक मायबाप जनतेचं मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 मध्ये। मी पुन्हा एकदा सन्माननीय प्रशांतजी जंगम साहेबांचं व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करतोय। मुंबई इंडियन्स टीमचे मुख्य प्रबंधक आहेत आणि आज त्यांचं या स्पर्धेला उपस्थित राहणं म्हणजे आपल्या सर्वांसाठी मात्र या स्पर्धेला 4 चांद लागण्यासारखं आहे। त्यामुळे मी प्रशांतजी जंगम साहेबांचं सर्वप्रथम तर धन्यवाद देतो। आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते आवर्जून उपस्थित राहिलात, या युवा खेळाडूंना प्रोत्साहन दिलात आणि या स्पर्धेला 4 चांद लावलात। दरम्यान फुल टॉस बॉल हा बेरर चेक आहे, डिपॉझिट केलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे। येतोय पुन्हा एकदा संकेत कदमच्या बॅट मधून उत्तुंग आसमानी षटकार। बरंच कठीण आहे या मैदानावरती क्रिकेटच्या पटलावर म्हणायचं झालं तर वेळ बदलायला वेळ लागत नाही। पहिल्या ओव्हर मधून 18 धावा आलेत, 3 षटकार 3 डॉट बॉल असं मात्र या पहिल्या 6 चेंडूंचं विश्लेषण तुम्हाला पाहायला मिळू शकेल। नवीन गोलंदाज राज येतोय, गोलंदाजी मार्क घेतो रोशन। हॅलो 2 मिनिटं घेतो। आपण पाहतोय व्यासपीठावरती IPL म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेतील एक मजबूत संघ म्हणून ओळख असलेला तुमच्या आमच्या सगळ्यांचा लाडका संघ मुंबई इंडियन्स आणि या संघाचे संघ व्यवस्थापक म्हणजेच टीम मॅनेजर आमचे बंधुतुल्य मित्र माननीय श्री प्रशांतजी जंगम यांचे या ठिकाणी शुभागमन झालेला आहे। एक यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय। माननीय श्री अंकुशजी
गुरव साहेबांच्या शुभ हस्ते प्रशांतजी जंगम यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. तर प्रशांतजी विनंती असेल आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपला एक यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. मुंबई इंडियन्स या संघाचे संघ व्यवस्थापक आमचे बंधुतुल्य मित्र प्रशांतजी जंगम साहेबांचा एक यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. खूप साऱ्या शुभेच्छा प्रशांतजी जंगम यांनी देखील दिल्या आहेत आपल्या या शिवडी विधानसभेतील सर्व युवा खेळाडूंना. आणि म्हणून 2 षटकांखेरीज संघाची धावसंख्या आपण जर पाहायची झाली तर धावफलकावरती मात्र 34 धाबा आपल्याला पाहायला मिळतील. 17 धाबांच्या सरासरीने मात्र हे धावफलक पुढे सरकतंय. यात सरासरीने मात्र उर्वरित 5 ओव्हर पर्यंत उर्वरित 3 षटकांचा खेळ हा खेळला गेला तर जवळपास 85 ते 90 धाबांचा आकडा आपण अपेक्षित करू शकतो. मगासपासून आपण जर पाहिलं तर धाबांचा आता अनेक लाईट्स ऑन झाल्यानंतर थोडासा खालावलेला बघायला मिळाला. या अगोदरच्या मॅच मध्ये 61-62 धाबांचं टार्गेट मात्र चेस केलं गेलं आणि तसंही चेसेबल मैदान आहे. आणि चेसेबल मैदानावरती मात्र प्रथमतः टॉस जिंकतायत कर्णधार, त्यावेळेला मात्र फिल्डिंग स्वीकारतायत. क्वचित एखाद्या वेळेला मात्र फलंदाजी करण्याची वेळ पडते आणि तसा हा निर्णय आतापर्यंत तरी आलेला नाहीये. परंतु इथे मात्र आता प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये 34 धावा अर्णव मराठाज या टीमने जमवल्यात. शफिक शेख येतोय, शिवडी इंदिरानगर परिसरातील हा खेळाडू आहे आणि त्याने मात्र आता पहिल्या षटकातून आपण जर पाहिलं तर 18 धावा खर्च केल्या होत्या. तोच शफिक शेख येते मात्र गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू ऑन साइडला जमिनीलगतचा फटका खेळत असताना क्षेत्ररक्षक मात्र अगदी वेगाने धावत आलाय. 1 धाव तिकडे मिळवली आहे. तोपर्यंत फलंदाज संकेत कदम आपली स्ट्राईक रोटेट करतोय आणि संघाची धावसंख्या 1 घर पुढे सरकते. 35 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस इन द एंड ऑफ 2.1 ओवर. 2.1 गेंद की समाप्ति के बाद अब 35 रन बिना किसी नुकसान के. एक अच्छी शुरुआत दोनों बल्लेबाजों द्वारा वहां पर हुई है. अच्छी पार्टनरशिप बिल्ड करने की कोशिश करते हुए दोनों बल्लेबाज एक अच्छा प्रयास चलता हुआ अर्णव मराठास टीम के प्रारंभिक दोनों बल्लेबाजों द्वारा. शफीक शेख अपना वैयक्तिक दूसरा ओवर लेकर बॉलिंग मार्क पर राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करते हुए समाज मंदिर एंड की तरफ से. और इसी बीच आड़े बल्ले के साथ खेलना चाहते थे. गति में थोड़ा सा परिवर्तन वहां पर किया था शफीक शेख ने. अच्छे वेरिएशन के साथ अपनी गेंदबाजी को आगे बढ़ाने की कोशिश करते हुए शफीक शेख इस बार भी गेंदबाज की तरफ अच्छा वेरिएशन नजर आएगा. और एक गेंद विकेट कीपर अजीत मोहिते की दस्तानों में. इस बार पल्लू स्कूप करना चाहते थे, कुछ अलग एग्जीक्यूशन करने की कोशिश वहां पर बल्लेबाज करना चाहते थे आदित्य, लेकिन उसमें भी वो असफल रहे. और एक डॉट बॉल वहां पर आती हुई नजर आएगी. अगर ऐसे शॉट्स आपको खेलने हैं तो अच्छी टाइमिंग करनी होगी, अच्छा एग्जीक्यूशन, गेंद और बल्ले के बीच सही संपर्क वहां पर आपको बनाकर लाना होगा, तब जाकर आपको वहां पर रन्स मिलेंगे, तब जाकर एक आध दूसरा चौका छक्का वहां पर आप पीछे की तरफ अगर खेलना चाहते हो तो मिल पाएगा. इस बार इनसाइड आउट खेलना चाहते थे, बाहरी किनारा, विकेट कीपर डाउन दी बॉल, अजीत मोहिती की दस्तानों में गेंद और ये पहला झटका लगता हुआ अर्णव मराठा टीम के लिए. बल्लेबाज आदित्य बैक टू दी पवेलियन, फर्स्ट विकेट डाउन. और जिस प्रकार ये विकेट आई है, विकेट के साथ हम जाएंगे डीजे मास्टर की तरफ, एक सुमधुर संगीत सुनेंगे और कुछ ही पल में वापस आएंगे. थैंक यू डीजे, थैंक यू. पहला झटका वहां पर लगता हुआ हमने देखा आदित्य बैक टू द पवेलियन जाते हुए. नए बल्लेबाज सुशांत गुरु फ्रॉम रामपुर फील्डिंग करी रोड इलाके से ये बिलोंग करने वाला खिलाड़ी अब मैदान पर उतर चुका है. पहले मैच में बहुत अच्छा परफॉर्मेंस दिया था सुशांत ने अपनी टीम के लिए और इस बीच तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने का मौका दिया है अर्णव मराठा टीम के कैप्टन ने. अर्थात कैप्टन अभी भी मैदान पर मौजूद है. एक कप्तानी पारी खेलने की मंशा के साथ मैदान पर उतरे थे. अच्छे माइंडसेट के साथ एक पॉजिटिव अप्रोच लेकर उतरे हैं संकेत कदम और उनके साथ अब बल्लेबाजी करने के लिए आएंगे आदित्य की जगह पर सुशांत गुरु. शफीक की अगली गेंद और इस बार पहली गेंद पर बोल दिया हमला. ओवर दी कवर, बॉल जाएगी सीमा रेखा के बाहर. इरादा बनाया पक्का और जड़ दिया एक लंबा चौड़ा छक्का.
5 गेंदों का खेल समाप्त, 41 रन टीम के स्कोर कार्ड पर। आते ही सुशांत गुरव ने अपने इरादे वहां पर जाहिर किए। इस बार गति में परिवर्तन किया था, ऑफ स्टंप के थोड़ी सी ज्यादा बाहर है, वहां पर गेंदबाज जो है वो अपील कर रहे, लेकिन अंपायर यहां पर व्हाइट बॉल का इशारा दिखा रहे। अपील को पूरी तरीके से अंपायर ने नकारा और बिल्कुल गेंदबाज के खिलाफ यहां पर अंपायर ने डिसीजन दिया है। गेंदबाज वहां पर विकेट की मांग कर रहे थे, लेकिन यहां पर व्हाइट बॉल का इशारा आता हुआ अंपायर नासिर शेख जी द्वारा वहां पर अपने दोनों हाथ फैलाए गए। माइक्रो एपिडेमिक एक्स्ट्रास के साथ अब स्कोर आगे बढ़ता हुआ 42, 1 विकेट के नुकसान पर। इस बार मिस टाइम शॉट, थोड़ा सा गलत शॉट। धन्यवाद डीजे। दुसरा विकेट आलेला आपण पाहिला, सुशांत गुरव सारखा एक मातब्बर फलंदाज आउट होऊन माघारी परतलाय। शॉट सिलेक्शन थोडस चुकीचं पाहायला मिळालं। एकंदरीत आपण जर पाहिलं तर बॉलला शेवटच्या क्षणाला थोडीशी जास्त उसळी प्राप्त झाली। अपेक्षित जे करत होते सुशांत गुरव तसा चेंडू मात्र त्यांच्या बॅट दिशेने आलेला नाहीये आणि त्यामुळे मात्र बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल सरळ जाऊन विसावतोय मयुरेश भवर अम्मा यांच्या हातामध्ये। सहज सोप्पा आणि एक सुरेख असा झेल तिकडे अम्माने टिपलाय आणि विकेटचं होतंय पतन। सुशांत गुरव तंबूच्या आश्रयाला गेलाय आणि गोलंदाजीसाठी मात्र सिद्धेश महाडिक आलाय आणि महाराजा बॉयज यांच्याकडून मात्र सिद्धेश महाडिकच्या प्रत्येक विकेटसाठी 301 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार इकडे जाहीर केला जातोय। न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये, उबेद शेख। या खेळाडूसाठी सुद्धा उल्हास पॅकरचे सर्वे सर्वा उल्हासजी गोवेकर यांच्याकडून एक आकर्षक अशी बॅट त्यांना भेटवस्तू दिली जाणार आहे। आणि जर फलंदाजांनी सिद्धेश महाडिक यांच्या गोलंदाजीवरती लगातार 3 षटकारांची तिकडी पूर्ण केली तर दिलीपभाई गवस यांच्याकडून त्यांना 500 रुपयांचा पुरस्कार। वा रे वा, संकेत कदम हवाई यात्रेवरती मात्र चेंडूला पाठवून देतोय। आणखीन एक SVPL षटकार येतोय। संकेत कदम सांगतोय, जसं या गाण्यामध्ये आपण पुष्पा पिक्चर मध्ये डायलॉग ऐकला की मैं झुकेगा नहीं साला, पण संकेत सांगतोय इथे झुकावं लागेल, इथे वाकावं लागेल, इथे बसावं लागेल, इथे धावावं लागेल। आणि हा षटकार त्याच्या बॅटमधून, पुष्पा झुकेगा नहीं और संकेत रुकेगा नहीं। आणखीन एक बॉल आडव्या बॅटने मात्र गॅप मध्ये शोधण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक बॉलला पाहत राहील तोपर्यंत बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार। फलकावरती असतील क्षेत्ररक्षकांना विनंती असेल आपण धावत असताना जरा काळजी घ्या, कारण आपल्या रेलिंग ज्या आहेत त्या लोखंडी आहेत, त्यामुळे आपल्याला दुखापत होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोणती दुखापत न होता आपण ही स्पर्धा खेळावी, आपली स्वतःची काळजी घेऊन आपण ही स्पर्धा खेळावी ही विनंती आयोजकांच्या माध्यमातून आपण सर्व खेळाडूंना या ठिकाणी करतोय। मी आयोजकांना विनंती करेन फर्स्ट एड बॉक्स असेल तर जरा खेळाडूला त्या ठिकाणी मैदानामध्ये पाठवून द्यायचंय। हा चौकार दरम्यान आला असताना आपण संघाची धावसंख्या जाणून घेऊया। चौकारासोबत धावसंख्या किती धावांवर जाऊन पोहोचते? 53 धावा, 50 अप स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळू शकेल या चौकारानंतर। 53 रन्स ऑन दी बोर्ड, 53 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळू शकतील।
काही क्षणासाठी मात्र सामना थांबलाय, तोपर्यंत डीजेला आपण संधी देऊया, एक सुमधुर संगीत ऐकूया, काही क्षणातच परत येऊया. या डीजे. Go from Papa to Super Papa in 10 minutes. Get sanitary pads in 10 minutes on Swiggy Instamart. I feel good when you're around. I feel good. علمتي حبيبو علمتي حبيب بدل 53 धावा धावफलकावरती असतील. चौथ्या षटकाला मात्र सुरुवातच झाली आहे आणि त्यात आपण पाहिला तो पहिला वाईड, त्यानंतर एक षटकार आणि एक चौकार. संकेत कदम आणि सोबत मात्र आपण जर पाहिलं तर उबेद शेख सारखा फलंदाज अर्णव मराठाच टीम काढली, तर गोलंदाजी करतोय सिद्धेश महाडिक. आणि या वेळेला मात्र 1 हँडेड शॉट खेळला तर आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये अगदी निर्जन स्थळी हा बॉल पडलाय. एक हाताने फटका खेळलेला असल्या कारणाने ताकद पुरेशी नव्हती, दिशा चांगली निवडली होती, परंतु बाउंड्रीज तिकडच्या खूप लांब आहेत. तसं बघायला गेलं तर या मैदानाचे जे कॉर्नर आहेत, जे कोपरे आहेत, त्या कोपऱ्याच्या सीमारेषा ज्या आहेत त्या थोड्याशा दूर आहेत, त्यामुळे बॉल सहजासहजी मात्र बाउंड्रीच्या बाहेर जाऊ शकत नव्हता. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे शफिक शेख अतिशय वेगानं चपळाईनं पोचला, बॉलला अडवलं, बॉलची फेक केली, तोपर्यंत मात्र फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली आहे. उबेद शेख आता मात्र स्ट्राईकवर असेल. 54 धावा धावफलकावरती. सिद्धेश महाडिकने मात्र आपला अँगल बदललाय. राऊंड विकेट येत असताना यावेळेला बॉलची टॉपेज घेतली आहे. फिल्डर 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 तिकडे काय करतोय, बॉलवर आलाय, कॅच पकडली आहे. उबेद शेखला माघारी परतावं लागतंय, दुसरा धक्का लागतोय तो अर्णव मराठा टीमला. आणि या विकेट सोबत मात्र आता डीजेला थोडासा वेळ मिळेल. एक मात्र महाराजा ग्रुप यांच्याकडून सिद्धेश महाडिक यांना 301 रुपयांचा हा रोख रकमेचा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत, अजून काही जर विकेट्स सिद्धेशने पटकावले तर प्रत्येक विकेटसाठी मात्र महाराजा बॉईज महाराजा ग्रुप यांच्याकडून मात्र त्यांना 301 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे. दरम्यान न्यू बॅटर मैदानावरती राहुल कहार मैदानावरती मात्र कहर माजवतोय, आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट करतोय. या अगोदर सुशांत गुरवने सुद्धा अशीच काहीशी सुरुवात केली आणि त्यानंतर थोडासा लवकर आउट होऊन सुशांत माघारी परतला, परंतु राहुल कहार आता मात्र इतक्या सहजासहजी आपली विकेट गमावणारा फलंदाज नाहीये. पहिल्याच बॉलवर मात्र आक्रमण केलं आणि आपला आक्रमक अंदाज त्याने दाखवून दिला. या षटकारासोबत मात्र संघाच्या धावफलकावरती अर्धा डझन धावांची भर पडेल आणि धावसंख्या मात्र 60 धावांवर जाऊन पोहोचेल. शेवटचा बॉल सिद्धेश महाडिक विरुद्ध राहुल कहार. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चांगलं व्हेरिएशन सादर केलं, चांगली विविधता दाखवली सिद्धेश महाडिक यांनी. एक चतुर्बुद्धीचा गोलंदाज आहे सिद्धेश. या मैदानावरती मात्र बराच प्रवास त्यांनी केलाय, अगदी लहानाचे मोठे या मैदानावरती झाले आहेत, बराच सराव या मैदानावरती त्यांनी केलाय, बऱ्याच स्पर्धा त्यांनी खेळलेल्या आहेत. त्यामुळे या मैदानावरती कोणत्या वेळेला कशी गोलंदाजी करायची याची पुरेपूर जाणीव सिद्धेश महाडिकला आहे. दरम्यान 4 ओव्हरचा खेळ संपला, 15 धावा प्रति षटकाच्या सरासरीने धावसंख्या झाली ती 60 धावा. स्वयंगा తీసుకెళ్లే ఎంపీ आणि उद्याच्या दिवसात सकाळी बरोबर 7:30 वाजता अयान स्टार विरुद्ध एक्की 11 या 2 संघांमधला जो आजच्या दिवसातला सामना क्रमांक 12 आहे तो उद्याच्या दिवशी सकाळी बरोबर 7:30 वाजता या दोन्ही टीमच्या संघ मालकांना मी विनंती करतोय की आपण इथे रिपोर्टिंग आयोजकांकडे करायचंय. 7:45 वाजता बरोबर टॉस केला जाईल आणि 8 वाजता बरोबर पहिला सामना उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये सुरू होणार आहे. वेळेची मात्र थोडीशी कमी असल्या कारणानं आता मात्र हा शेवटचा सामना आपण आजच्या रात्रीतला पाहतोय, आजच्या पहिल्या दिवसातून पाहतोय, परंतु आजचे उर्वरित जे 2 सामने शेड्यूलचे आहेत ते उद्याच्या दिवसात सकाळच्या सत्रामध्ये खेळवले जाणार आहेत आणि त्यामधील
उर्वरित सामना असेल तो अयान स्टार्स विरुद्ध एकी 11 या दोन टीम मध्ये. दोन्ही टीमच्या संघ मालकांना आणि सर्व खेळाडूंना विनंती, बरोबर सकाळी 7:30 वाजता आपण ग्राउंडवर रिपोर्टिंग करायचंय. 7:45 टॉस होईल आणि 8 वाजता पहिल्या मॅचची सुरुवात होईल. इथे दरम्यान आपण शेवटच्या ओव्हरकडे जाऊया. शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर आलाय शैलेश शेडगे उर्फ आप्पा. चांगली सुरुवात करतोय आपल्या गोलंदाजीची. इथे मात्र बरीच पारितोषिक खेळाडूंवर लागतायत, प्रोत्साहन देण्याचं काम करतायत, परंतु संकेत कदमचे या ठिकाणी कौतुक करावे लागेल. सुरुवातीपासून मैदानामध्ये आहे, या वेळेला मात्र आता जीव धोक्यात आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु तिकडे मात्र आता काय घडलंय पाहूया. एक धाव तर संकेतनं घेतली आहे. मला वाटतं वर झाडाला चेंडू लागला असावा. कॅच तिकडे मात्र ड्रॉप केली आहे. जीवनदानच म्हणावं लागेल एक प्रकारे संकेत कदमला. शेवटच्या क्षणापर्यंत खेळण्याची संधी त्याच्याकडे आहे. या वेळेला थोडीशी चुकी केली जरूर, परंतु त्या चुकीला सुद्धा त्या ठिकाणी मात्र त्यांना साथ मिळते नशिबाची. शैलेश शेडगे मात्र थोडासा नाराज या क्षेत्ररक्षणानंतर. जास्त धावा खर्च होत नाहीयेत, एकच धाव मात्र त्या ठिकाणी घेतली आहे फलंदाजांनी. आणि पुढील चेंडूसाठी मात्र राहुल कहार उर्फ भोपी या वेळेला केलंय आक्रमण. कोपऱ्यामध्ये फटका सजवण्याचा प्रयत्न, जिथे मात्र सीमारेषा लांब आहे तिथे मात्र हा पकडला गेलेला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि शैलेश शेडगे उर्फ आप्पा यांच्या खात्यामध्ये मात्र ही पहिली सफलता राहुल कहार सारख्या फलंदाजाची. दोन्हीही खेळाडू आपण जर साऊंड साठी आता गाण्यांसाठी वेळ कमी वापरायचा आहे, कारण यानंतर लगेचच आपल्याला सेकंड इनिंगची सुरुवात करायची आहे. कारण 10:30 मैदानाच्या ज्या लाईट्स आहेत त्या ऑफ होतात, त्यामुळे त्या अगोदर आपल्याला ही मॅचची सेकंड इनिंग यानंतर जी आहे ती सुद्धा कंप्लीट करायची आहे. इथे मात्र चांगला चेंडू इथे हाताळला जातोय. आणखीन एक विकेट धावचीच्या स्वरूपातली का असेना, परंतु फलंदाज बाद होईल. आणखीन एका विकेटचं इथे पतन होत आहे. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जाईल, तोपर्यंत मात्र डीजेला संधी देऊया आणि एक सुमधुर संगीत ऐकून काही क्षणातच परत येऊया. थँक्यू, धन्यवाद. अभिषेक घाटगे मैदानावर येणारा नवीन फलंदाज दीपेश सिंग धावचीतून माघारी परतलाय. परळ परिसरातील कामगार मैदान नंतर मात्र अभिषेक घाटगे आता मैदानावर स्ट्राइक वरती असेल. कर्णधार संकेत कदम. अब मैगी वेज आटा के बड़े पैक के साथ पाइए या वेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. टॉप ऑफ दी बॉल जाण्याच्या प्रयत्नामध्ये संकेत कदम आपला मात्र बॉडी बॅलन्स या ठिकाणी घालवून बसलाय. स्वतःचा तोल सावरू शकले नाहीयेत आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक विकेट्स येताना पाहायला मिळतात, त्यामुळे डीजेला संधी मिळते. ऐकूया एक सुमधुर संगीत या विकेट नंतर. विद्युत इमारत करी रोड ओंकार तावडे खापरादेव मंडळाचे संघनायक म्हणून सुद्धा त्यांना आपण बऱ्याचदा मोठमोठ्या स्पर्धातून पाहिलेलं आहे. अगदी आपण जर पाहिलं तर शक्ती चषकासारख्या एका अग्रमानांकित क्रिकेट स्पर्धेचं
8वं पर्व ज्या वेळेला सेंट्रल रेल्वेच्या मैदानावरती पार पडलं त्यावेळेला शिवडी विधानसभेतून मात्र त्यांचा संघ अंतिम विजेतेपद पटकावणारा संघ ठरला होता आणि तो संघाचा कॅप्टन म्हणून आज ओंकार तावडे आणि या संघातून मात्र आता त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळते. शेवटचा बॉल फक्त हातामध्ये आहे. शेवटचा बॉल मात्र व्हाईट बॉलची मागणी होती. पंच नासिर शेख सर मात्र त्याला दाद देत आहेत. अतिरिक्त धाव घेऊन मात्र एका धावेची वाढ करेल, परंतु आता गोलंदाजांनी कुठेतरी या व्हाईट बॉलवर आक्षेप घेतलाय आणि त्यांच्याकडे जो एक रेफरल रिव्ह्यू शिल्लक आहे प्रत्येक इनिंगसाठीचा, त्या रेफरल रिव्ह्यूचा वापर इकडे मात्र केला गेलाय. सो आमचे तिसरे पंच सूर्यकांत आडाव सर त्याची पडताळणी करतील. अगदी आपण नेहमी ज्या पद्धतीने म्हणतो की आता निर्णय सुप्रीम कोर्टाकडे आलेला आहे, आता हायकोर्ट त्या ठिकाणी मात्र आपला निर्णय कळून झालेला आहे, परंतु त्यानंतर आक्षेप घेतल्यावर पुन्हा एकदा मात्र त्यांनी याचिका दाखल केली गोलंदाजांनी आणि हा निर्णय आता सुप्रीम कोर्टाकडे आले. बघूया सुप्रीम कोर्ट म्हणजे आमचे टीव्ही अंपायर या निर्णयासाठी काय कळवत आहेत. ओंकार तावडेने बॉल सोडून दिला, व्हाईट बॉलची मागणी केली. ऑनफिल्ड पंच नासिर शेख सरांनी मात्र त्याला व्हाईट बॉल घोषितही केलं, परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमने आता या निर्णयावर आक्षेप घेतलाय आणि त्याच्यावरती मात्र प्रश्न उचललाय. येस, इट्स अ व्हाईट बॉल. गुड डिसिजन बाय अंपायर नासिर शेख. शेवटचा बॉल शिल्लक असताना मात्र एक अजून खेळ या ठिकाणी चेंडू खेळण्याची संधी फलंदाजांना यामुळे मिळू शकते. एक अतिरिक्त धाव तिकडे मात्र मिळू शकते आणि एका धावेला खूप मोठं महत्व आहे. राजकारणामध्ये एका मताला, शाळेमध्ये परीक्षेमध्ये एका मार्काला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप मोठं महत्व आहे. या स्पर्धेचा नियम असा आहे की जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळण्याची संधी आणि त्यामुळे ही एक धाव खूप महत्वाची असू शकते. आणखीन एक बॉल सोडून दिला. पुन्हा एकदा मात्र त्या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी शैलेश शेडगे यांच्याकडून होताना लगातारचे 2 व्हाईट बॉल, लगातारचे 2 अतिरिक्त रन्स संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना 2 धावांसोबत संघाची एकंदरीत धावसंख्या 63 धावांवरती आणि शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक राहिलाय. शेवटच्या एका बॉलवरती मात्र एखादा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न ओंकार जरूर करेल, परंतु समोर शैलेश शेडगेही हा बॉल निर्धाव कसा हाताळता येईल याच्याकडे लक्ष असेल. शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलसाठी मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. एकच धाव संघाच्या खात्यामध्ये असेल आणि अशा पद्धतीने मात्र पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या झाली 64. 65 धावांचा पाठलाग हा सामना जिंकण्यासाठी मात्र करावा लागणार आहे. 65 रन्स टू विन. अवघ्या 4 धावांचं हे षटक आता मात्र हाताळलं गेलेलं आपण पाहिलं ते शैलेश शेडगे यांच्या माध्यमातून. एक अप्रतिम गोलंदाजी राहिली आणि ओव्हरची मात्र आता समाप्ती. 5 षटकांखेरीज 64. चला लगेच बाहेर या, लगेच सेकंड इनिंगची सुरुवात करा. आपल्याकडे फक्त लाईट बंद होण्यासाठी 25 मिनिटं शिल्लक आहेत. सर जरा घाई करा पंच. 25 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहेत. त्या 25 मिनिटांमध्ये इनिंग पूर्ण होणं आवश्यक आहे. हॅलो हॅलो. तर चला सामन्याला सुरुवात करा. 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 65 धावांची गरज. 30 बॉल 65 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे.
30 बॉल आणि 65 धावांची गरज. हॅलो 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 तर दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सिद्धेश भोसले आणि अजित मोहिते हे दोन सलामीवीर फलंदाज. हॅलो 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 तर सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 65 धावांची गरज असताना अजित मोहिते यांच्या पहिल्याच बॉलवर चौकार देखील पाहायला मिळालाय. दुसरा बॉल यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रन मात्र मिळणार नाहीये. थांबवलं त्या ठिकाणी अजितने सिद्धेशला आणि डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतोय. व्यासपीठावरती आपण पाहतोय स्पोर्टी सॅक लालबाग मधील एक प्रसिद्ध खेळांचे आपण पाहतोय साहित्य याच शॉपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचे सर्व आपण पाहतोय. माननीय श्री भगवानजी सावंत यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या स्पर्धेमध्ये साहेब आपलं सहर्ष स्वागत. अजित मोहिते यांच्यासाठी पुढचा बॉल यावेळेला पिक केलाय. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार अजित मोहिते यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल व्हॉट अ शॉट. स्ट्रँड अँड डिलिव्हर. फक्त दिशा दिली बॉलला आणि पाठवलं देखील सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार येतोय अजित मोहिते यांच्या बॅटमधून. काय बॅटिंग पाहायला मिळते अजित मोहिते. शेवटचं यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. प्रणित माधव बॉलच्या खाली आणि आता मात्र झेल पकडलाय फलंदाज अजित मोहिते. माघारी परतलेत. महत्वपूर्ण विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकार जरूर आले होते या षटकामध्ये आणि शेवटच्या बॉलवरती आपण 5व्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर महत्वपूर्ण विकेट आली. अजित मोहिते माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. फटका चुकला. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला होता अजित मोहिते यांनी आणि तदनंतर मात्र एक चांगला बॉल पाहायला मिळाला आणि त्याच बॉलवरती आपण पाहिलं तर प्रणित माधवने झेल पकडला आणि अजित मोहितेची खेळी संपुष्टात आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. द मॅन फ्रॉम शिवडी
शफिक शेख मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. सिद्धेश पॅकर विरुद्ध आपण पाहतोय अर्णव मराठाज. आजच्या रजनीतील आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि शेवटची इनिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. शफिक शेख आलेत फलंदाजीसाठी. शेवटचा एक बॉल शिल्लक षटक क्रमांक 1 मधील. मितेश दलाल डॉन हे षटक हातात आहेत. पुढचा बॉल रिव्हर्स फटका. वॉट अ शॉट. बॉल पाठवले सीमारेषा पलीकडे. शफिक शेख यांनी बॉल जाईल सीमारेषा पार. मैथिल दावा 6 येतोय शफिक यांच्या बॅटमधून षटकार. आणि व्यासपीठावरती आपण पाहतोय उद्योजक माननीय श्री भगवान शेठ सावंत यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये शेठ आपलं सहर्ष स्वागत. चला स्पीडअप घ्या. विनंती असेल अर्णव मराठा संघ वेळेचं बंधन आहे, आपण याची नोंद घ्या. राहुल कहार षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. सिद्धेश भोसले यांच्या प्रत्येक षटकारासाठी महाराजा बॉईज म्हणजेच जितेश गुरव यांच्याकडून 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल सिद्धेश भोसले यांना. राहुल कहार गोलंदाजीसाठी आलेत. षटक क्रमांक 2. 22 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात झाली आहे टीम सिद्धेश पॅकर या संघाची. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. फ्लिक केलाय. बॉल हवेमध्ये. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सुटलाय. झेल सुटलाय. प्रणित माधवचा धक्का लागला सुशांतला आणि झेल सुटताना पाहायला मिळतोय. ही चूक महागात पडू शकते. सिद्धेशला जीवदान मिळाले. पहिल्याच बॉलवरती बरोबर हातामध्ये होता झेल सुशांत गुरवच्या. धक्का लागला प्रणित माधवचा आणि झेल सुटला सिद्धेश भोसलेचा. पकडो कॅच जीतो मॅच. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 23. 23 ऑन बोर्ड. फोर्स वन लाईव्ह ची टीम आपण पाहतोय. खूप सारी मेहनत देखील घेतल्यात. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळते. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेला आणखीन एक झेल सुटलाय. यावेळेला आणखीन एक झेल सुटतोय. शफिक शेखला आता जीवदान मिळालंय. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज आहेत. सिद्धेश भोसले यांना जीवदान मिळालं आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय शफिक शेख यांना देखील जीवदान मिळताना पाहायला मिळते. हे झेल महागात पडू शकतात. पकडो कॅच जीतो मॅच. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. 2 झेल सुटलेत याच मॅच मध्ये. सिद्धेश पॅकर विरुद्ध आपण पाहतोय अर्णव मराठाज. हा संघ एकमेकांच्या विरुद्ध आजच्या दिवसातील आजच्या रजनीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळत आहेत. राहुल यांचा पुढचा बॉल बिग हिट. लो फुल टॉस बॉल. त्याच्यावरती आक्रमण. बॉलला पाठवलंय. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. मिथिल लावा 4 येतोय सिद्धेश यांच्या बॅटमधून चौकार. 28 धावा धावफलकावरती झाल्या. 28 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 चा खेळ. 65 धावांचा पाठलाग संघ करतोय सिद्धेश पॅकर. पुढचा बॉल उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार येतोय सिद्धेश भोसले यांच्या बॅटमधून. पहा झेल सुटला. झेल सुटल्यानंतर एक चौकार आणि एक षटकार पाहायला मिळतोय सिद्धेश भोसले यांच्या बॅटमधून. मी मगाशीच म्हटलं होतं हा झेल महागात पडू शकतो. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. अलॉंग विथ द कार्पेट. गॅप मधून बॉल फरार 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 फरार. चौकार. 4 धावा सिद्धेश भोसले यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. चौकार.
प्रत्येक षटकारासाठी 201 रुपये रोख रकमेचं पारितोषिक ब्रह्मा बॉयज यांच्याकडून दिलं जाईल सिद्धेश भोसले यांना. प्रत्येक षटकारासाठी 201 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. पुढचा बॉल बिग हिट, षटकार ठोकलाय. नाव आहे सिद्धेश भोसले. कोणताही गोलंदाज समोर येऊ दे त्याला मी षटकार आणि चौकारच ठोकणार, हाच मनामध्ये विचार सिद्धेश यांनी केला. आणि पहा षटकारांचा अक्षरशः पाऊस देखील पाडताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22च्या सरासरीने 44 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. टीम सिद्धेश पॅकर. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये करायचे आहेत 21 धावा. करिरोड, शिवडी, काळ चौकी, परळ, लालबाग याच विभागातील हे सर्व खेळाडू आज मात्र आपण पाहतोय शिवडी विधानसभा प्रीमियर लीग खेळण्यासाठी आलेत. आणि एक आगळीवेगळी संकल्पना देखील आपल्याला पाहायला मिळते आयोजन समितीच्या माध्यमातून. कारण प्रत्येक खेळाडूला या संपूर्ण स्पर्धेमध्ये संधी दिली जाते. 10 संघ मालक आहेत. 10 संघ मालकांचे 10 कर्णधार म्हणजेच आयकॉन खेळाडू. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर ज्याप्रमाणे खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पाहायला मिळाली त्याचप्रमाणे SVPL या स्पर्धेची लिलाव प्रक्रिया पाहायला मिळाली. आणि हे सर्व खेळाडू या 10 संघांमध्ये विभागले गेलेत. अशी तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा SVPL 2024. प्रणित माधव गोलंदाजीसाठी आलेत. एक लालबाग मधील युवा उद्योन्मुख खेळाडू गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पकडलाय आदित्यने आणि विकेट आली आहे. फलंदाज शफिक शेख बाद. नवीन फलंदाज आलेत स्वराज परब. आणखीन एक युवा उद्योन्मुख खेळाडू आपल्याच परळ विभागातील हा खेळाडू आहे. या नावाची देखील चर्चा राहिली आहे आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. सिद्धेश पॅकर. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 44. जिंकण्यासाठी गरज आहे 21 धावांची. प्रणीतचा पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली त्याच्याकडून झेल सुटलाय. आणखीन एक झेल सुटलाय. म्हणजेच या मॅच मध्ये एकूण 3 झेल सुटलेत. पहिला झेल सुटला सिद्धेश भोसलेचा, दुसरा झेल सुटला शफिक शेखचा आणि तिसरा झेल देखील सुटताना पाहायला मिळतोय तो म्हणजे स्वराज परबचा. सिद्धेश यांच्यासाठी पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. रन झाले धावफलकावरती 45. 45 ऑन बोर्ड. प्रणित माधव या उद्योन्मुख खेळाडू. लालबाग क्रिकेट धमाका या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज चा पुरस्कार पटकावणारा खेळाडू गोलंदाजीसाठी आलाय. पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल हाताळला आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली. ओव्हरथ्रोच्या स्वरूपातली धाव घेण्याचा प्रयत्न केला होता पण रन मात्र मिळणार नाहीये. एकच धाव मिळेल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 46 धावा. 46 ऑन बोर्ड. पुढचा बॉल बिग हिट. स्वराज परब. पहा वर शॉट. झेल सुटला आणि त्याने देखील षटकार ठोकलाय. 3 झेल सुटले. महागात पडतायत हे सर्व झेल. स्वराज परब यांच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 52 या आकड्यावर. 52 ऑन बोर्ड. आणखीन एक बिग हिट. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर. समोर उडवलाय बॉल. बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 6. येतोय षटकार स्वराज परब यांच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा. 58 धावा धावफलकावरती झालेत. 58 ऑन बोर्ड.
सर षटक समाप्त झाले. 58 धावा धावफलकावरती झालेत आणि आपण पाहतोय नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय वकील. स्वराज परब 2 षटकार ठोकले. पहा का बॅटिंग केली आहे झेल सुटल्यानंतर. पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. आता चूक होणार नाहीये. झेल पकडले प्रणित माधवने आणि विकेट आली आहे. फलंदाज सिद्धेश भोसले बाद. नवीन फलंदाज करिअर विभागातील आणखीन एक सितारा मैदानाच्या आतमध्ये आलाय. गौरांग पारसेकर. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 11 आणि 11 मध्ये करायचे आहेत 7 धावा. वैयक्तिक 22 धावा या मॅच मध्ये ठोकल्या आहेत. नाव आहे सिद्धेश भोसले आणि 201 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल ब्रह्मा बॉयज या संघाकडून. सिद्धेश भोसले काय फलंदाजी केली आहे पहा. 22 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या संघाला गरज असताना. नवीन फलंदाज गौरांग पारसेकर. पुढचा बॉल बेगीट बसून फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. 2 क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलच्या खाली येत असताना आता चूक करत नाहीये प्रणित. झेल पकडल्या सुशांत गुरवणे आणि फलंदाज गौरांग पारसेकर बाद. फलंदाज माघारी परतलाय गौरांग पारसेकर आणि गौरांग बाद झाल्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय शैलेश हरमळकर. याच मैदानामध्ये खूप साऱ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या आहेत. तोच खेळाडू शैलेश हरमळकर फलंदाजीसाठी आलाय. आणि जर शैलेश हरमळकर यांनी षटकार ठोकून मॅच फिनिश केली तर महाराजा बॉयज म्हणजेच जितेश गुरव यांच्याकडून 1000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल शैलेश हरमळकर यांना. याच विभागातील, याच परिसरातील, याच मैदानातील आणखीन एक सितारा मैदानाच्या आतमध्ये आलाय शैलेश हरमळकर. हॅट्रिक बॉल असेल वकील यांच्यासाठी. शैलेश आलेत पहा. आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती बॉलला पाठवलंय. लांब 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 लचक कडकड 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 कडक कडकडीत प्रहार. बॉल चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 6. येतोय षटकार आणि फक्त आता एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शैलेश हरमळकर काय फलंदाजी पाहताना पाहायला मिळत आहे. षटकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला आणि आता फक्त एका धावेची गरज आहे. चांगला बॉल. पंचांचा इशारा. वाईट बॉल आणि वाईट बॉलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर आता मात्र रिव्ह्यू घेतलाय सर. आपण पडताळणी करायची. वाईट बॉल आहे की नाहीये त्याची पडताळणी केली जाईल. आणि यस वाईट बॉल. यस सामना जिंकलाय टीम सिद्धेश पॅकर या संघाने. युवराज आज खुश आहेत. ओ पहा काय सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. सर्व प्रेक्षकांच्या नजरा आज संपूर्ण दिवसभर युवराज यांच्यावरती होत्या. आणि बिट्टू 1000 रुपये द्या. बिट्टू आपले 1000 रुपये त्वरितच द्यायचे आहेत युवराज यांना. आज खुश आहेत. हे सपोर्टर हे चाहते आहेत क्रिकेटचे आणि त्यांच्यामुळेच हे क्रिकेट जिवंत आहे.